हाय गाइस, तर आज मी चाललो आहे बाइक ट्रिप साठी। मैगी खा सकता है क्या? दिमाग खा सकता हूँ सिर्फ। मोरिया आणि मेंबर पडले पण आहेत। पंजाब विपुलच्या 1 तासाच्या लेट येण्या कारणामुळे 1 तास नाही, अर्धा तास। 1 तास 1.5 हाय गाइस, तर आज मी चाललो आहे बाइक ट्रिप साठी आणि आम्ही जात आहोत गणपतीपुळेला। आज माझ्यासोबत आहेत ओमकार, निलेश आणि हमदान जो सध्या बेडका सारखा दिसतोय आणि आमची अजून बॅग बांधणीच चालू आहे। याने काय आणलंय का? ड्रायफ्रूट्स घेऊन आलाय। मोरिया हाय गाइस, तर आता आम्ही थांबलो आहोत नाश्त्यासाठी। कुठे आलो आपण? नागोठण्याला। आणि इथे एवढी थंडी वाजत आहे तर आमची लोक जरा शेकायला बसते। आणि इसको भी इसका फ्रेंड बन चुका है यहाँ पे। आणि आमचे ट्रिप प्लॅनर निलेश, त्यांचा जिकर व्हायला पाहिजे, नाही तर मला व्हिडिओज नाही भेटायचे ना। हां, नाहीतर मग मला हा ब्लॉग अर्ध्याचं सोडायला लागेल, कारण का मला काढता येत नाही, एवढी थंडी आहे इथे। तर एकच माणूस इथे आता ब्लॉग बनवणार आहे, तो आहे निलेश। भेटूया नेक्स्ट डेस्टिनेशनवर। आता त्या बघूया हे काय खातात, कारण का माझा तो उपवास आहे, मी काहीच खाऊ शकत नाही। ड्रायफ्रूट दिले ना आम्ही तुला। आणि ह्यांची मिसळ आले, मिसळ मिसळ पाव, आणि आम्ही फक्त बघणार। तू हा, म्हणजे मी फक्त बघणार, ही लोक खाणार। चालू का? हा? आतमध्ये टी-शर्ट नाही घातला? वा, वरून थंडी लागते एवढी तुला। मैंने तो बनियन पहना, उसमें टी-शर्ट टी-शर्ट घातला आणि त्यावरती काय नाही। ड्रायफ्रुट्स खाऊ शकतो ना तू? हा, उपवास येतात। एक बॅग का ठंडी लगते। मैं ज्यादा नहीं खाएगा भाई। और ज्यादा नहीं, ये हमदन ज्यादा नहीं खाएगा क्योंकि उसको प्रॉब्लम है, गाड़ी लगती है उसको, बाइक भी लगती है उसको। बस गप तू पोहे भी नहीं खा सकता उसमें उपवास में? नहीं, मैगी खा सकता है क्या? दिमाग खा सकता हूँ सिर्फ। तर हा जो हॉटेल आहे जोगेश्वरी, इकडची फूड टेस्ट खूप छान आहे। आताच आम्ही ते ब्रेकफास्ट केला आणि इथे मिसळ पण खूप छान होती आणि कॉफी पण खूप छान होती। तर तुम्ही दिव्या साईडला जात असाल तर इकडे तुम्ही नक्की ट्राय करू शकता ब्रेकफास्ट। तर गाइस, ही जी बाईक आहे हमदानची, ह्याच्यावर बसण्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागतं। तर मी दाखवतो मला काय स्ट्रगल करायला लागतं। बसू का रे? बस 1 मिनिट। हा, आजा बैठ जा, जल्दी आ, मेरे को क्रैम्प आएगा। ये पूरा सब फालतू काम अभी करेगा ये। क्या स्ट्रगल था इसमें? ये स्ट्रगल नहीं है। चलो गाइज, चलो नेक्स्ट स्टॉप दिव्यागर। आम्ही ट्राय करू आता की नेक्स्ट स्टॉप दिव्यागर थांबू, मध्ये थांबणार नाही। पण आता आम्हाला एक पेट्रोल पंप भेटलं तर आधी पेट्रोल फुल करून घेणार आहोत। तर ओमकार, नेक्स्ट पेट्रोल पंपाला पहिले आधी पेट्रोल फुल करून घेऊया। तर आता आम्ही आलो आहोत दिव्यागरला आणि इकडे एक गणेश मंदिर आहे। तर या मंदिराची स्टोरी अशी आहे की
नोव्हेंबर 1997 मध्ये श्रीवर्धनमध्ये एका बाईला बागेत काम करताना सोन्याचा मुखवटा आढळला होता. तर 2012ला चोरीला गेला, तो परत मिळवला गेला आणि 2021 मध्ये तो मुखवटा परत ह्या मंदिरात आणून ठेवण्यात गेला. आणि आता आम्ही खाणार आहोत मोदक, नाही सॉरी घेणार आहोत मोदक. खाणार म्हणजे तुम्ही खाल ना, मी नाही खाणार. मोदक, उकडीचे मोदक आणि मोदक खाणारा माणूस. मी पण. आणि हा पण. मी का नाही याच्यात. हाय गाईज, तर आता मी आलो आहोत आर्वी बीचला आणि हा जो व्ह्यू आहे जो तुम्हाला मी आता दाखवतो, पण एक नंबर व्ह्यू आहे. तर या बीचला, आणि हा बघा बीच, आर्वी बीच. आणि मेंबर पडले पण आहेत, धडपडले आहेत जरा. व्ह्यू बघता बघता ते एवढे व्ह्यू मध्ये मग्न झाले की त्यांचा पायच घसरला. हाय गाइस, तर आता मी पोहोचलोय हरिहरेश्वरला आणि आता मी करत आहे मंदिरात एंट्री. बागदांडा जेटीवर आणि इथून आम्ही जाणार वेशवी जेटीला आणि तिकडून आम्ही जाणार आहोत दापोलीला आणि मग तिकडे दापोली थोडं एक्सप्लोर करणार. आता थोड्याच वेळात आम्ही पोहोचणार आहोत वेशवी जेटीला. तुम्ही बघू शकता ही समोर आलेली आहे. मी पुढची वाटचाल बघतोय कशी करू शकतो आपण. आम्हाला लवकरात लवकर गुहागर गाठायचं आहे. आमचा स्टे अजून फिक्स नाही आहे. जर आम्ही गुहागरमध्ये लवकर पोहोचलो तर आम्हाला स्टे करता येईल, जेणेकरून नेक्स्ट डे गणपतीपुळे एक्सप्लोर करता येईल. फुल डे भेटेल आपल्याला. हो बरोबर. आणि हे आमचे गाईड आहेत त्या टूरचे, मिस्टर निलेश. तर ते आम्हाला खूप गाईड करतात की कुठला रूट कधी घ्यायचा, कुठला इथे स्टे करायचा. आणि हा हमदान and this is Mr. फालतू. ये वन लाइफ फालतू एक्टिंग करते हैं. वन लाइफ एक्सपल्स के ओनर. उनको बाइक स्टार्ट करने में आधा घंटा लगता है.
गाईस तर आता मी आहे दाभोळच्या जेटीला आणि इकडून चालू आहे गुहागरला आणि आमची शेवटची म्हणजे सेकंड लास्ट जी बोट होती ती सुटलेली आहे फेरी. आमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आम्हाला आता गुहागरमध्ये असायला हवं होतं, पण ज्या विपुलच्या 1 तासाच्या लेट येण्या कारणामुळे 1 तास नाही अर्धा तास 1 तास 1.5 हे कोणचा टायमिंग हुआ. तर मग जो काही तो 1 तास खुपतोय ना आता. मला थोडा उठायला लेट झाला म्हणून जरा प्रॉब्लेम झाला. तरी पण मी प्रॉपर टायमिंग मध्ये उठायचा प्रयत्न केला होता. प्रत्येक ठिकाणावरती आम्ही 1 तास लेट चालू आहे. नाही आपण पोहोचू. ठीक आहे आपण मनावर घेतलंय ना जायचं आता. पण माझ्या चॅनलवर सकाळपासून माझी इन्सर्ट चालू आहे या तिघांपासून. चित्रहरण नाही चित्रहरण कट कर कट कर कट कट कर कट 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 हे क्रॉप करू आम्ही. काय बोलतात त्याला चिरहरण होतंय सकाळपासून विपुलचं. तर आता थंडी पण खूप थोडी वाढलेली आहे चालली थंडी, खूप सारी थंडी वाढत चालली. आणि आम्हाला पोहोचायचं आहे तिकडे आणि त्याच्यानंतर परत 18 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. 18 म्हणजे आम्हाला जो स्टे भेटेल तिथे आम्ही थांबणार आणि परत उद्या परत जेटी पकडायची. एवढ्या जेटी म्हणजे जेटीवर जायचं होतं मला माहित नव्हतं. ही दुसरी फेरी आहे आणि उद्या परत एक फेरी पकडायची आम्हाला. बोला ना पहाड चढो. हाँ और ये हमदा ने एक मस्त फॉर्मूला बताया. पहाड़ चढ़ो पहाड़ उतरो सीधा जाओ और फिर तैरो. यही कर रहे सुबह से. पहाड़ चढ़ो पहाड़ उतरो सीधा रास्ता पानी में तैरो. नाही पण रस्ता अच्छा आहे. एक नंबर रास्ता अच्छा है. एक्सपिरियन्स आहे. कोस्टल राईड बाईक. एक्सपिरियन्स आपले आमच्या बकेट लिस्ट मध्ये होतं, म्हणजे माझ्या बकेट लिस्ट मध्ये होतं आणि ह्याने त्याच्या बकेट लिस्ट मधून माझ्या बकेट लिस्ट मध्ये पण टाकला. हे सगळ्यांना एक्सपिरियन्स करवलंय. तर आता आम्ही आलो आहोत लॉजवर आणि इथे आम्ही रूम घेतला आहे आणि आहे स्वामी कॉटेज. इथे आम्ही रूम बुक केले आजसाठी नाईट स्टेसाठी आणि खूप सुंदर असं कॉटेज आहे हा आणि रूम पण खूप सुंदर आहेत. एन्व्हायरमेंट खूप छान आहे आणि ही आहे आमची रूम. तर असा होता हा फर्स्ट डे आमच्या ट्रिपचा आणि आता भेटू आपण नेक्स्ट डेच्या ब्लॉगमध्ये.